नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून एप्रिल महिन्यातील मेष राशीचं भविष्य पाहणार आहोत. या महिन्यात ग्रहांचे होणारे बदल लक्षात घेता 13 एप्रिल रोजी रवी हा ग्रह मेष राशीमध्ये आपल्या स्वतःच्या प्रवेश करत आहे. तसेच गुरु हा ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत असणार आहे आणि शनी हा ग्रह एकादश स्थानामध्ये असणार आहे. त्याबरोबर मंगळ हा ग्रह शनीबरोबर असणार आहे. पण हा मंगळ हा ग्रह बघायचा झाला तर आपल्याला या महिन्यात मंगळ हा ग्रह होणारा बदल आहे मंगळाचा हा आपल्याला 23 एप्रिल नंतर दिसणार आहे. तो मंगळ ग्रह आपल्याला 12व्या स्थानात जाताना दिसणार आहे. तसंच बघायचं झालं तर मेष राशीच्या भविष्य उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात आपल्याला व्यापारात स्थिरता येणार आहे. उद्योग धंद्यात प्रगती दिसून येणार आहे. तसेच बघायचे झाले तर एखादी नवीन व्यवसायही सुरू करण्याचा आपल्याला योग या महिन्यात दिसून येणार आहे. तसेच एप्रिल महिन्यातील नोकरदार वर्गांसाठी वरिष्ठांची गैरमर्जीस आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नोकरीत वाद होतील अशा वेळेला आपण शक्यतो ते टाळायचे आहेत. वरिष्ठांना मर्जीत कसं ठेवता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. मेष राशीच्या लोकांना संततीच्या बाबतीत या महिन्यात आपल्याला त्रास कमी असणार आहे. पाल्याचे आरोग्य गेल्या महिन्याच्या तुलनेने चांगलं असणार आहे व अभ्यासाकडे मात्र थोडंसं दुर्लक्ष झालेलं दिसून येणार आहे. मेष राशीच्या लोकांना ग्रहसौख्याच्या बाबतीत या महिन्यात आपणाला उत्तम असणार आहे. आपल्याला घरातील वातावरण हस्तखेळत असणार आहे. तसेच दोघांच्या एकमेकांच्या सल्ल्याने एखादा निर्णय घेतला तर तो योग्य पद्धतीने आपण त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा सल्ला घेऊनच एखादा निर्णय घ्यायचा आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत आपणाला आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत मात्र एखादी जादाशी गुंतवणूक आपण शक्यतो टाळायची आहे. स्थावराचा एखादा व्यवहार असेल तर तो लांबणीवर टाकायचा आहे आणि आर्थिक परिस्थितीची बाबतीत जरा बेताचीच असणार आहे. त्यामुळे खर्चाचं प्रमाण कसं कमी करता येईल याकडे योग्य ते लक्ष दिलं तर हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे. तसेच बघायचं झालं तर विद्यार्थी असणाऱ्यांसाठी ह्या महिन्यात आपल्याला चांगलं यश प्राप्त होणार आहे. आपण अभ्यास केला तर त्याचे मार्कामध्ये चांगलं रूपांतर दिसून येणार आहे. तसेच आपणाला त्यामुळे फायदाही होणार आहे. त्यामुळे आपण अभ्यास करताना पूर्ण नियोजनपूर्वक केलं तर त्याचं आपल्याला नक्कीच मार्कामध्ये रूपांतर दिसून येणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडासा आरोग्याचा काळजी करणार आहे. तसेच 23 एप्रिल नंतर येणारा मंगळ हा ग्रह 12व्या स्थानात येतोय. तो आरोग्याच्या स्थानावर दृष्टी टाकतोय. त्यामुळे आणखीनही त्रास होण्याची शक्यता आहे. कफ किंवा उष्णतेचे विकार आणि सध्या आरोग्याच्या बारीक बारीक तक्रारी चालू असणार आहेत. त्यासाठी आपण शंकराची उपासना शक्यतो करायची आहे. कारण आपल्या षष्टम स्थानामध्ये केतू आणि 12व्या स्थानामध्ये राहू हा ग्रह आहे. त्यामुळे आपण त्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे. मेष राशीच्या लोकांना एकंदरीतच हा महिना अत्यंत मध्यम फलदायी असणार आहे. पण नोकरदार वर्गांना मात्र हा महिना जरा वरिष्ठांच्या मर्जीत संपादन करण्यात जाणार आहे व व्यवसाय करणाऱ्यांना मात्र अतिशय उत्तम असणार आहे. तसेच मेष राशीच्या लोकांना अधिक माहिती हवी असेल आणि अधिक आपणाला त्याविषयी सविस्तर व्हिडिओ किंवा एखादी तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा व एखादी तुम्हाला तुमच्या कुंडलीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण त्याच्याविषयी मार्गदर्शन देतो. अशी ही मेष राशीचं एप्रिल 2024 आपणाला भविष्य सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रपरिवारांना शेअर करा व त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.